काल दादरमध्ये जैन समुदायाची सभा पार पडली आणि या सभेमध्ये मुनी महाराज आहेत त्यांनी एक विधान केलं होतं आणि त्या विधानानंतर आज आम्ही गिरगावकर यांनी एक पोस्ट व्हायरल केली ती म्हणजे गो कबूतर मारवाड आणि राजस्थान ह्या ठिकाणी जा। ते विधान केल्यानंतर आता जैन समुदाय हे देखील आक्रमक झालेत। आपल्या सोबत बोलण्यासाठी निलेशचंद्र मुनी महाराज आहेत। सर काय सांगाल, आम्ही गिरगावकर यांनी देखील आज पोस्टर व्हायरल करण्यास सुरुवात केली। जे गिरगावकर जर आहे हा कबुतराचा वाद जर चालू आहे, हा प्रांती जो विषय आहे हा राजनीतिक मुद्दा बनलेला आहे। आम्ही प्रांती म्हणजे आता ती मला उत्तर देतात तर अखिल भारतीय सुनील मिश्रानी आहे, अखिल भारतीय विकास पार्टी बोले त्यांच्या विरुद्ध तुम्ही का बरं काही करत नाही फक्त आमच्या बरोबर। आम्ही फक्त आमचा एकच मिशन आहे जे कबूतर त्या लोकांनी मारलेले आहे, कबुतरावर जे अत्याचार केलेले आहे त्याच्या विरोधात आम्ही लढत आहे ना। बस बघू आता काय करायचं आहे ते। म्हटलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या काही नेत्यांना आवरा, कारण की सुषमा अंधारे असेल असे विविध जे नेते आहेत ते देखील आता यावर प्रतिक्रिया देत आहेत। बघा, ही लोक नास्तिक आहेत। आम्ही जैन परंपराचे प्रत्येक प्राण्यामध्ये आम्ही देव बघतो, आणतो ना। आम्ही जागतिक गणपतीला आम्ही पूजन करतो, त्यात आम्ही उंदराला पण पहिले उंदराला ठेवतो, नंतर गणपतीचा प्रवेश घ्यायला लागते। महादेवाच्या दर्शनाच्या पहिले नंदीची अर्चना करतात। पण हे नास्तिक लोक ह्या धर्माला समजणार नाही। ते म्हणतात की आम्ही परंपरा सोडली ना, नागाला दूध पाजली, हे पाजली। आता ही आदिवासी लोक आपला धर्म पाळतात आणि राजनीतीसाठी जो व्यक्ती धर्माला जर सोडत असेल त्यांची राजनीती आहे ना। आम्ही धर्मासाठी, पशुपक्ष्यांसाठी हा आमचा धर्म आहे। यासाठी आम्ही कबूतर तर घेतलाच आहे ना, आता मी गायीसाठी भी आम्ही आंदोलन करू। दुसरीकडे बघितलं कबुतरांना खाद्य असेल, दाणे मिळत नाही, त्यामुळे अनेक भागांमध्ये अनधिकृत कबूतरखाने सुरू झालेत आणि दुसरीकडे महापालिका कारवाई करते दंडात्मक। अनुकृत बांधकाम काम नाही, हे अंग्रेजच्या काळापासून हे 200-100 वर्षापासून ते कबूतरखाने चाललेले आहे। त्यावेळेला आम्हाला परमिशन दिली म्हणूनच तर कबूतरखाने खुलले ना। दादरचा जो कबूतरखाना जो विवादित पडलेला आहे हा अंग्रेजच्या काळापासून, भारत आजाद नाही झाला त्यापासून आहे। बराबर अशा मोठ्या पार्ट्या येऊन गेल्या, त्यावेळी याच्यावर विषय का नाही काढलं तुम्ही? काढलं अचानक काढलं, करून को तो जैन धर्माचं रिलेटेड आहे। शांतीनाथ भगवान जे आहे त्यांचा हा दूत आहे, शांती दूत आहे आणि आमचा देव बसतो त्याच्यामध्ये। आमचा जो त्यांना मारलेला गेलेला आहे, त्यांना त्यांचं तत्काळ त्याचं पाणी, त्यांचं अन्न तुम्ही ते बंद केलेलं आहे। बाबासाहेबांनी संविधान सांगितलं आहे ना, तुम्ही कोणत्याही प्राण्याला अन्न पाणी देणं हा कानूनी अपराध आहे। अचानक बंद करून टाकलं तुम्ही, अचानक तुम्ही जिथे काबंदी आणली त्याच्यावर पहिले ITI बसवा, तरी पण नाही आलं। आता आम्ही एक प्रबोधन काढलं, आम्ही इथून एक आंदोलन काढलं होतं 3 तारखेला, त्याच्यानंतर 7 तारखेला पुऱ्या जैन समाजाने तिथं आंदोलन केलं। मी म्हटलं होतं मी 11 तारखेला गेलो तिथं मी, आणि हा लोकांना सांगितलं, हा नेता लोकांनाही सांगितलं आम्ही आमचं गाय सुरक्षित नाही आहे, आमचं कुत्र सुरक्षित नाही आहे, आमची हत्नी सुरक्षित नाही आहे। आता कबूतरवर तुम्ही तुमच्या वर्ल्ड बँकसाठी, तुमच्या राजनीतीसाठी तुम्ही प्राण्यांना मारचान का? माझा हाच विषय। अरे याच्या पुढे मी काय बोलू? पण जैन कबुतरांना वाचवण्यासाठी आता जैन समुदाय देखील आता निवडणुकीच्या रिंगणात असणार का? बघा, ज्या निवडणुकीचा जो आहे, जर आम्ही उत्तर भारतीय विकास पार्टी उत्तर भारतीय विकास सेना खोलू शकतात, तर अखिल भारतीय जैन संघटना पार्टी आपण का बरं खोलू शकणार नाही आहे? कारण की आमच्यावर अन्याय होत आहे ना। आता हे रोज नव्हतं भाषाच्या नावावर राजनीती करतात, भाषाच्या नावावर हे लोकांना टॅगरेट करतात। मराठी बोलतात की मराठियों को भगाओ, गुजरातियों को भगाओ। अरे जे जिहादी लोक आहेत अल्लाहू अकबर म्हणतात, जे जिहादी लोक आहेत गायला कापतात, तुम्ही त्याच्यावर का बरं काबंदी करत नाही साहेब? त्यांच्याकडे जा ना तुम्ही। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याची स्थापना केली आहे हे मराठी माणसासाठी केलेली आहे ना। या कबुतराच्या प्राण्याला तुम्ही का व्यवस्थित घेता? तुम्ही पण दाना टाकता, मराठी लोक पण तिथं दाना टाकता, मराठी लोक तिथं पिक्चरच्या काही शूटिंग झालेल्या आहे, काही पिक्चरामध्ये ते स्थान दाखवलेलं आहे।
जे अमरनाथ जे बनलेलं आहे, जे शंकर भगवान अमरनाथ म्हणजे त्या कबुतराला अमर शब्द दिला आहे, शंकर भगवानने दिलेला आहे. आम्ही नास्तिक नाही आहे साहेब, आम्ही धर्माच्या विरुद्ध नाही आहे, आम्ही फक्त एक कबूतर नाही आहे. जेवढे विश्वमध्ये प्राणी आहे सर्वांमध्ये करुणा आहे. भगवान महावीर आणि भगवान बुद्ध हा भारतामध्ये फक्त शांतीचा संदेश द्यायला आलेला आहे आणि तोच संदेश आम्ही जनताकडे देणार आहे. दुसरीकडे बघितलं कबुतरांच्या विष्ठेमुळे आजारपण मृत्यू झालेत असं देखील म्हटलं जाते. तुम्ही आता कबूतर सुरू करण्यासाठी आता कशा प्रकारची तुमची भूमिका असणार आहे, कारण की विष्ठेमुळे आजारपण देखील नागरिकांना होत आहे असं देखील म्हटलं जाते. बघा, पहिले हे जो कबूतर जो आहे त्यांना माहीत आहे की हा जैन समाज शांतिप्रिय समाज आहे आणि हा जैन धर्म समाज आहे, ज्यू देव समाज, या लोकांनी वर्ल्ड बँकेसाठी हा मुद्दा काढलेला आहे. पहिले आणि मराठी आणि हिंदीचा विषय काढला, तो चालला नाही. आता एक बात इलेक्शन येणार आहे, पुढची जी रणनीती तयार आहे, मारवाड्यांची वोट कुठून मिळेल, तर यांना आता का की कबूतर यांना विषय आणलेला आहे. मी म्हणतो की ते डॉक्टरांना काढलाय तर पहिले डॉक्टर लोकांनी आम्हाला अल्टिमेट द्यायचं होतं. भाई याच्या डॉक्टर लोकांनी जे आहेत, मी मानतो का त्याच्यामुळे विष्ठामुळे काही त्रास होतो, पण आमचे जैन लोक आहेत ते तुम्ही पहिले आम्हाला सांगायचं होतं की याच्यामुळे आधार होणार आहे. आम्ही जेवढे बी कबूतर खाणे आणि बंद करणार आहे. आम्ही आमच्या जैन समाजाने काही निर्णय केला असता, त्याची काही सुंदर व्यवस्था केली असती. तुम्ही डायरेक्ट त्याचं घर तोडता, तुम्ही जे 12 वर्षापासून 100 वर्षापासून जे दाना खात आहे तुम्ही ज्यांना त्यांना बेघर करता, हे चुकीचं आहे माझ्या मताने. आता कबुतरांना वाचवण्यासाठी म्हणजे जैन समुदाय हे स्थानिक स्वराज्यांच्या ज्या निवडणुका आहेत येणाऱ्या त्यामध्ये उभी असणार असं आहे का? बघा, मी एक जैन मुनी आहे, मी की राजनीती नाही आहे, आणि असे आहेत काही जैन लोक जे राजनीती करतात, त्याच्यामुळे शिवसेना हारली होती. पण मी एक जैन मुनी आहे, माझी कोई पार्टी नाही आहे. माझे जे लोक आहेत, माझ्या धर्माचे जे अनुयायी आहेत, त्यांना हा पक्ष काढायची घोषणा केली आहे, मी नाही केली आहे. मी संघटना बनवणार आहे, अखिल भारतीय जे जैन संघटना आहे का, जे मी आता जे शांती दूत पाहिजे काहीतरी जे वक्तव्य केलं आहे मी करणार आहे. ते मी कशासाठी, फक्त कबुतरासाठी नाही, गायीसाठी पण सुद्धा मी करणार आहे, कुत्र्यासाठी पण सुद्धा करणार आहे, हत्तीसाठी सुद्धा. विश्वामध्ये जेवढे भी प्राणी आहेत त्या प्राण्याच्या रक्षणासाठी मी हे कार्य करणार. करून की हे लोक कबुतराला, त्या प्राणीला राजनीतीसाठी उपयोग करत आहे ना. त्यांना मारचान का तुम्ही? हत्ती तुम्ही घेऊन गेले, कुत्र्यावर तुम्ही कानून आणला. आता हा कोणता कानून आहे? नक्षलवादी कानून आहे. तुम्ही प्राण्याला मारायला कानून काढता. प्राण्याला वाचवण्यासाठी बाबासाहेबांना संविधानामध्ये काही ना काही कानून दिलेला आहे, तो कानून वाचवा, त्याचा तुम्ही दुरुपयोग करू नका, बस हे माझं म्हणणं आहे. नक्कीच हे होते आपल्यासोबत निलचंद्र मुनी महाराज, आणि त्यांनी सांगितलं की प्राण्यांना वाचवण्यासाठी आम्ही देखील आता ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असे देखील म्हटलं आहे. कॅमेरामन गणेश राठेसह मयूर जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.